आयला आज तर टीचर्स डे राव. आपले मित्र काय करीत असतील. आम्ही गोकुळला फोन लावतो. हॅलो, हा गोकुळ भाई, काय चालू आहे राव? किती दिवसानंतर फोन केला. निवांत आहे का? माझं पण निवांत आहे. अरे आज मी कॅलेंडर पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं आज टीचर्स डे. अरे त्याच्यामुळे मला आठवण आली असं मित्रांची, त्याच्यामुळे फोन केला. हा ऐक ना, आपण मीटअप ठेवायचं का? चालू तू ऐक, मग एक काम कर, तू सायनाथला फोन लाव, मी याला फोन लावतो अवधूतला. लई दिवस झाले त्यांना भेटलो पण नाही आपण. हां बरं चालेल मग मी निघतो, मग त्यांना फोन लावतो. हो चालेल. असिस्टंट, हो मी बाहेर चाललोय मित्रांना भेटायला. 2-4 दिवस मी नाही इथे, तर काम सांभाळून घे. हो चालेल. हो चालेल. काय राहून कसं आहेस? बरं आहे हा. ना? लय दिवसात मला तुझा फोन आलात मला. हो ते काय म्हणत होत तू मेटअपचा? करायचंय ना आता. तू कोणाला कॉल केलता का? मी अवधूतला कॉल केलता. हा तू एक काम कर, सायनाथला कॉल कर. बरं ठीक आहे. हॅलो, हा सायनाथ. नाच नाच सारी रात, क्या पता मैं कल लूटा. नाच नाच उंगलियों पे नाच नाच, रात सारी मौत का हूँ मैं मदारी. बाज डमरू सी कटारी, डम 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 डम, नाच मौत का. तू नाही काय आपल्याला लहानपणीचा मित्र आहे. उचल ना. हॅलो, काय रे? लय दिवसाची आठवण काढली भाऊ. काय झालं अचानक? एवढ्या दिवसातून फोन नाही केला, अचानक फोन केला. मग विचारणारच ना काय झालं. असं आहे का? मीटअप कर, एक नंबर आयडिया. काही बोल, मी तुला सांगू ना, आम्हाला तेच करायचं होतं. पण आयडिया पण नेमकी आम्हाला इलेक्शन मुळे जमलं नाही. आता सध्या इलेक्शनची गणगण चालू आहे आमच्या मागं. हा 100% ना भाई, निघतो आम्ही. चल लगेच, काही नाही. त्यांना म्हणा कधी भेटायचं? आज 4 वाजता. कधी भेटायचंय? आज संध्याकाळी का? 7 वाजता का? आप पोचन तसं एवढं काही नाही. ठीक आहे, चल येतो आम्ही. चल काळजी. लगेच चालू. चल लगेच चालू. चल सगळे राहिले ना, बसले बिसले सगळे. हा भाई नक्की बस कर शकताय. ठेवू का? चल बाय. लोकेशन टाक मला. ते गणपती मंदिर ना. अरे भाई त्याला कसं विचारू आपण, नाही का? बाय. मध्ये मीटअप आहे, सगळे मित्र येऊन राहिले. आम्ही पोहोचले बिसले, रोशन सगळे. अरे आपले जुने मित्र सगळे. गांधी येऊन राहिले. अच्छा. भेटायचंय, काय करायचं मग? मंत्रालयाचं काय करायचं? ते आज मीटिंग कॅन्सल करू. बोलू. आज आपल्या एवढ्या मित्रांना भेटून घेऊ ना. नाही, निघू ना मग लगेच. चल लगेच निघू. चल, आज 5 सप्टेंबर आहे.
तेच ना कसं काही विचारू शकतो आपण तिथे कामामुळे सध्या आपल्याला काही भेटलंच नाही आपण एका लगेच आता लगेच कितीवर मंत्रालयात फोन करतो सांग अरे ते पाणी सोडायला लाव रे पाणी सोडायला लवकर आमुरून काढायचं आपलं उद्या पाणी सोडायला आमचं 3 महिन्याला बिलेच नाही मिळाले कसं पाणी सोडा आम्ही काम चालू करा पेमेंट येणार आहे पेमेंट केव्हा निघते हो साहेब पेमेंट बोलणं झालेलं आहे उद्यापर्यंत येऊन जाईल तुमचं ठीक आहे सर चालते मग पाणी आम्ही सोडतो पण आम्हाला डिझेल नाही आता कसं करायचं डिझेल आणतो आता तर आम्हाला डिझेल पाठवून द्या आम्ही त्या गाड्या बंद आहेत एवढ्या गाड्या एवढ्या आमच्या समजा इकडे समजा बंद झाले इकडे समजा बंद झाले पाणीच नाही आले आमच्याकडे असं ऊन लागतंय काय करताय हे चालू कर लवकर लोकांच काय विषय आला डिझेल नाही काय दिले कंपनी बिल नाही काढली सांगतो हे सांगा सांगा साहेब सांगा एवढं काम महत्वाचं आपलं काम झालं 2 मिनिटं कॉल आला काय नाही रे अरे नाही कोण आहे अरे नाही रे आम्ही गरीब लोक राहू काय कसले मोठे लोक आज चालेल ना कुठं भेटायचं हा अरे हा आपला जुना हा ठीक आहे हा मी सांगतो 100% हा करतो हा 100% हा ठीक काम झाले कोणाचा अरे साईनाथ होता तो लई दिवसानंतर कॉल केला राहतो काय करायचं तो बोलतो मीटअप करायचं यावेळेस आपण सगळे जुने मित्र आपण आहे ना जुने अड्डा भेटू आपण चालेल ना आठवतो पुढाचा अड्डा आपला गणपती मंदिर आहे तू प्रेमला फोन लाव मी रोशनला फोन लावतो लिफ्टचं उद्या माणूस येतो एवढं पाहून ते करून घे वाळू सांगत लागत असले तर सांग कसं होऊन जाईल तसंच करू आपण बाकीच काही लागेल का आणखीन बाकीचं आता अजून प्लंबिंगचं काम बाकी आहे आपलं हा दुसरं अजून प्लॅस्टर बाकी मध्ये प्लंबिंगचं काम करून घ्यावं युपीचा माणूस लागेल पाहिलाय का युपीला युपीला ते त्याच्यानंतर पाहू आपण हो म्हणजे लगेच पहा आपला आहे गावातलं बॉलचा फोन आला आपला सांगतात नाही का हा हॅलो काय नाही इथं बाहेर होतो साईडला का रे ना माझ्या संघाचे तो हॅलो काय रे लय दिवसानंतर फोन केला चालून कुठं भेटायचं कुठं भेटायचं गणपती मंदिर का गणपती मंदिर. चालेल ना चालेल ओके चालेल गणपती मंदिरात तू flight लगेच book कर. flight book करून टाक मी त्या आपल्याला. लोकांना सांगून देतो कामाचा फोन कर. आपल्याला 2-3 दिवस जायचंय हा. बाहेर. तू त्यांना सांग. नाही, होऊन जाईल तुझे आपलं. flight book करून लगेच टाक. flight book करून टाकू आपण. तर काय? हेलो हाँ वो काम को जरा ध्यान दे के आओ आप इधर क्योंकि वो हम बाहर जा रहे 2-3 दिन के लिए चलिए लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा हॅलो हा भेटायचं आहे ना अरे वा शेट कुठं आपला अड्डा गणपती मंदिर भारी स्पॉट आहे बरं का सारांना बोलू चालन नाही बस काही नाही, ते नाही रे येऊ कामाला. ना टाइम द्या सांगून कधी येऊ ए तू लागतं त्या कामाला तुला नाही तू थांब हा येतो ना शेट हा नक्की येईन राव हा चालन भाऊ आठवण राहीन तू जो रूठा तो कौन हंसेगा तू जो छूटा तो कौन रहेगा तू चुप है तो ये डर लगता है अपना मुझको अब कौन कहेगा तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं
कोणाची आयडिया होती रे? मी चांगलं म्हणलो फोर व्हीलर घेऊन येऊ सगळे हे बघ पाऊस आला. यार हूँ मैं आपण भेटलो होतो आणि त्याच्यावर आपल्या कधी मामा चहा सांगा, चहा 10 चहा बनवा. 10 चहा. हा. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. अरे ऐका ना, तुम्हाला ते दिवस आठवतात का? आपण सगळे लेक्चर झाल्यावर बंक मारायला जायचो गणपती मंदिरला. तेच दिवस ना. काय भारी दिवस होते राव ते. हो हो. आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं. आजा करें फिर वही शरारतें, तू भागे मैं मार खाऊं. मीठी सी वो गाली तेरी सुनने को जीते मैं हार जाऊं. आजा करें फिर गणपती बाप्पा. तेरा यार हूँ. आठवलं का याच्यावर आपण नाव लिहायचं आपल्या जागेवर बसू. तेरा यार हूँ. तेरा यार हूँ. अरे आज आपण सगळे एकत्र भेटलो, मस्त वाटतंय की नाही? एक नंबर वाटतं ना, भारी वाटतंय. ए तुम्हाला आठवतं का रे, आपण 2 वर्ष इथं लोणीत LPCC ला होतो. हा, ते निर्मल सर तुझे फेवरेट सर होते. तुम्हाला आठवतं का सर आपल्याला बोलायचे पाहिजे म्हणजे तुम्ही बडबड करून राहिले होते, मागले बडबड करते, आवाज वाटते, नंतर नव्हते म्हणत की म्हणे मला बाहेर भेटा म्हणे तुम्ही आणि ते अजून एक पेनचा डायलॉग होता बाय म्हणे की जो पेन उचली म्हणे त्याचं लग्न करणार कुठे ते नाही चौधरी सर म्हणायचे बघ, मांजर दूध पेती पण दिसतच नाही ती कोणा, त्यांना दिसायची ती. एवढंच माहिती त्यांना, लोकांची नाव माहिती. चूक एक जण करायचं, नाव एकच घ्यायचे आणि त्याला बाहेर काढून द्यायचे. बिझनेस आयडिया बिझनेस आयडिया काय म्हणायचे, गाडींवरती भांडे विकायचे म्हणायचे. फुगे फुगे काय शांताबाई. अरे ही स्टाईल आठवती कोणाची होती? तुला आठवत ते म्हणायचे तुम्ही या नाही त्यांना घेऊ पण फी भरा. फिक्स डायलॉग होता. काळजी घ्यायची होती. फी पाहिजे ना. कपडे वगैरे एकदम म्हणजे प्रॉपर राहिलं. गाडी बिडी किती भारी ठेवायची. मला तर तुला भीती वाटायची कधी माहिती का, जेव्हा आतमध्ये गेलो ना फीज भर फीज एवढंच मोबाईल जमा कर, पैसे शिवाय काहीच नव्हतं. हो तो लय का भीती वाटायची. तुम्हाला एक आठवतं का, तांबे आडनावरून आणखी एक बुलेट वरचे तांबे सर बाहेर शिकवायचे. भैया भैया डायलॉग फेमस होता काय.
सगळ्यांना आठवतं का आपण सगळे एक जणांनी विसरून गेलो ते म्हणजे भोसले सर आपले शॉप कॉर्नर होते प्रत्येक काही झालं परमिशन डायरेक्ट त्यांच्याकडे जायचं मोटिवेट करायचं आपल्याला स्पेशल डे मीटअप आपला डे पण चांगला गेला आहे आपण जे आज आहे आपल्या सर लोकांमुळे डिसिप्लिन त्यांच्यामुळेच लागली म्हणून आपण आज जरा सरळ चांगल्या मार्गावर आहे आपण नाहीतर 12वी पर्यंत ते पण आपल्याला भरपूर काही बोललेले आपल्याला 10वी नंतर तर माहित पण नव्हतं काय असतं काय नसतं करिअर बद्दल सगळं आपल्या टीचर्सनीच सांगितलं आतापर्यंत असतो आपण कुठेतरी असतो लेट होते जायचं चला एक मिनिट आज 5 सप्टेंबर आहे चला आज जायचं एलपीसीसी काय म्हणतात चला जाऊ एलपीसी अरे अजून जुन्या सरांना भेटून येऊ आपण हा चला भेटू चला सगळ्यांनी चला टीचर की एक आदत होती है भूल जाने की। कभी चश्मा भूल जाते हैं तो कभी घड़ी, कभी भूल जाते हैं दोपहर का खाना, क्लास कब खत्म हो गया ये भी भूल जाते हैं। देर रात को किसी स्टूडेंट ने अचानक फोन किया कुछ पूछने के लिए तो भूल जाते हैं अभी सोने का वक्त है। भूल जाते हैं कब किसको डांटा था, कब किसने उनके क्लास में कौन सी शरारत की थी, किस नाम से बुलाते थे उनको। टीचर भूल जाते हैं किसका क्या धर्म था, छोटा या बड़ा घर था, कौन झोपड़ी में रहता था कौन महल में। टीचर को बस एक स्टूडेंट याद रहता है सारी जिंदगी। स्टूडेंट्स आपको कभी नहीं भूलते हैं टीचर। हैप्पी टीचर्स डे। हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला, ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला, आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला। दोस्तांनो या ना रे पुन्हा भेटायला।